नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ताच मी बाहेरून आलेले आहे. बाहेर मी ब्लाऊज पिसांसाठी अस्तरे आणण्यासाठी गेले होते. ब्लाऊज पिसांचे अस्तरे मी घेऊन आलेले आहे आणि आता आणल्याबरोबरच ते मी मॅचिंग करून ठेवत आहे. मॅचिंग करून ठेवल्याचा असा फायदा होतो की आपल्याला ज्यावेळेस जे ब्लाऊज कट करायला घ्यायचं आहे ते आपण पटकन घेऊ शकतो. नंतर आपल्याला ब्लाऊज पीस आणि त्याचे मॅचिंगचे अस्तर शोधण्यासाठी जो एक्स्ट्राचा वेळ जातो तो वाचतो. त्यामुळे मी कधीही अस्तरे एकदम घेऊन आले की सर्वप्रथम ही अस्तरे ब्लाऊज आणि ब्लाऊज पीस एकमेकांसोबत मॅचिंग असे करून ठेवते. अशा प्रकारे मी सगळ्या ब्लाऊजचे आणि ब्लाऊज पिसांचे मॅचिंग अस्तर आणि पीस एकमेकांसोबत एकत्र करून ठेवलेले आहेत. जवळपास 15 ते 20 ब्लाऊज असतील हे सगळे. हे ऑर्गेन्झाचे कापड आहे. ऑर्गेन्झाच्या कापडाला कोणता नेमका अस्तर लावावे ते मला व्यवस्थित कळत नव्हते, त्यामुळे मी ते एकमेकांवर ठेवून बघत होते. आता मला ब्लाऊज द्यायचा आहे तो मी कट करायला घेत आहे. हा ब्लाऊज आहे तो 32 इंचाचा आहे. 32 इंच आहे आणि या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच. हा ऑर्गेन्झा साडीवरचा ब्लाऊज आहे आणि याच्या मला लॉंग स्लीव्स शिवायच्या आहेत, म्हणजेच लांब बाही शिवायची आहे. लांब बाही ही अशी आहे की कोंबडा म्हणजे इथं वरती मुंड्याच्या इथं 3-4 चुन्या नसतात का, त्या टाईपमध्ये याची मला बाही शिवायची आहे. त्यामुळे मी आता हे पटकन कट करून हा ब्लाऊज मी अर्जंट शिवायला घेतलेला होता. मला एकच दिवसात हा ब्लाऊज शिवून द्यायचा होता. त्यामुळे घरातली कामे पटपट आटपून आणि ते ब्लाऊज अस्तर मॅचिंग करून मी हा ब्लाऊज कट करायला घेतला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ब्लाऊजच्या बाहीला अस्तर नाही लावलेलं. बाही कट करताना मला कापड खूप कमी पडत होते, त्यामुळे मला तिथे जोड लावावी लागणार आहे. त्यामुळे मी जेवढे जोडीच्या अंदाजाने ते बाही मी कट करून घेतलेली आहे, माप न टाकता तशीच. आणि नंतर जोड देऊन मी ते शिवून घेणार आहे. बाकीचेही मी अस्तर टाकून राहिलेले कापड शिवून घेतलेले आहे. ह्या ब्लाऊजचा फायनल लुक मी तुम्हाला आता दाखवते. ब्लाऊज शिवून झालेला आहे बघा. अशी मोठी स्लीव्ज आणि कोंबडा बाही. या बाईला तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा, पण आमच्या इकडे सध्या या बाईला कोंबडा बाही म्हणूनच म्हणतात. लांब म्हणजे ही बाही कोपऱ्याच्या अगदी खाली येते. तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला नक्कीच सांगा.